सुबह 8 बजे। गुड मॉर्निंग सर्वांना। सकाळी बघा 8 वाजता वातावरण किती छान झालेलं आहे आणि आज काय झालं आहे ते मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ 2 मिनटं बघून स्किप करू नका. सकाळी कुठे खेळतीये, तिला इकडं मी खेळायला टाकलंय मॅट, इकडं सगळं इकडं खेळायला टाकलंय आणि ती कुठे जाऊन खेळू राहिली. बाळा ए साऊ, का ग बाई खाली कावर खेळती. सकाळी साऊला मी औषधे दिली आणि साऊला दूध वगैरे पाजून साऊ इथं झोपली आहे. त्यानंतर मला चहा बनवला आहे आणि इकडं दूध पण गरम करायला ठेवलं आहे. इथं मला डाळ भात लावायचा आहे, त्यामुळे मी एका डब्यामध्ये इथं तांदूळ धुवून आणि त्यात मीठ टाकलं आहे, धुवून घेतलेत आधी, त्यानंतर पाणी टाकलं, मीठ टाकलं आणि इकडं मी फक्त मुगाची डाळ घेतलेली आहे धुवून स्वच्छ, त्यात पण पाणी ॲड केलेलं आहे आणि कुकरमध्ये बघू शकता तुम्ही मी असं इतकं पाणी टाकलेलं आहे. आता त्यामध्ये हे डबे एकावर एक ठेवून देणार आहे. आधी डाळीचा डबा, भाताचा डबा खाली लावणार आहे, वरून डाळीचा डबा. आवरून घेतले बेसिंग आणि रात्री मी व्हिडिओ एडिट करत होते. व्हिडिओ एडिट करायला 10 वाजले होते, त्यामुळे माझे भांडे वगैरे सगळं राहून गेलं होतं. साऊ उठली आहे आणि आता मी साऊसाठी नाश्ता बनवते. मी नाचणी बनवण्यासाठी पाणी ठेवलं आहे आणि इकडं काल मला वेळ होता थोडासा, तर मी ना काही नाचणी दळायची बाकी होती, ती मस्त बारीक करून घेतली आहे बघू शकता. आणि मी इथं ह्या चाळणीने चाळून घेत असते आणि मग ते 2 चमचे पाण्यात ॲड करते. साऊ आणि इकडं बनतंय साऊचं डिश. साऊ खाली राहतच नाहीये. आता साऊची डिश रेडी झालेली आहे आणि बघा मी कसं साऊला भरवते. दिन के 11:45 बजे। इथं बघू शकता आपला भात किती मस्त शिजला आहे आणि इकडं डाळ पण शिजली मस्त आणि साऊ खेळतीये, तर इकडं पीठ पण मळून घेतलंय. इथं मी डाळीला फोडणी देण्यासाठी कढीपत्ता, कोथिंबीर, मिरची आणि इकडं लसूण 4-5 पाकळ्या ठेचून घेतलेलं आहे. इकडं छोटंसं टमाटर कापलं आहे आणि इकडं साऊसाठी मी याच्यात थोडीशी डाळ काढून घेतलेली आहे. ही डाळ, तेल मस्त गरम झालेलं आहे आणि त्यात मी मोहरी टाकली आहे. अशी तेल एकदम गरम होऊन द्यायचं नाही, तडतड मोहरी तडतडली पाहिजे. त्यामध्ये मी लसूण टाकणार आहे. लसूण टाकल्यानंतर टमाटर, मस्त टमाटर लाल लाल होऊन द्यायचं. त्यानंतर मी इथं कढीपत्ता धुवून टाकलेला आहे. त्यानंतर मी ज्या मिरच्या कापलेल्या आहे त्या इथं टाकणार आहे. मिरच्या थोड्याशा परतून घ्यायच्या. त्यानंतर थोडीशी हळद इथं टाकली आणि थोडीशी कलर येण्यासाठी थोडीशी लाल तिखट टाकली.
त्यामध्ये मी आता डाळ टाकून घेणार. त्यानंतर मी त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलंय वरून. यात मी मीठ वगैरे ॲड केलं आहे, बघू शकता. यात मी थोडंसं आणखी पाणी ॲड करणार आहे. डाळ त्यात मी आता वरून कोथिंबीर टाकणार आहे थोडीशी. धुवून घेतलेली कोथिंबीर स्वच्छ मी. आणि बाहेर बघू शकता थोडा थोडा पाऊस पण येतोय, बुरबुर. आणि हा आपल्या डाळीचा फायनल लुक. साऊ कशी आवाज करते. आणि इथं माझ्या पोळ्या पण तयार. साऊ झोपली होती, साऊला झोपी लावलं, दूध वगैरे पिली साऊ आणि झोपली आहे मस्त. आणि त्यानंतर मला पण खूप जास्त भूक लागली होती, त्यानंतर मला पण जेवायला घेतलं. जेवण झालं त्यानंतर मी कपडे वगैरे सगळे वाळत घालून घेतले. आणि रोडच्या पलीकडूनच मंगल कार्यालय आहे, त्यामुळं डीजेचा भरपूर आवाज येत असतो, हे बघू शकतो. आणि त्यानंतर पाऊस पण आला होता आणि पाऊस हळूहळू वाढत होता. आधी थोडा कमी होता, त्यानंतर थोडा वाढला आणि त्यानंतर भरपूर जोरात पाऊस चालू झाला होता. त्यानंतर बघू शकता पाऊस येऊन गेला आणि वातावरण बघा किती मस्त झालेलं आहे. त्यानंतर मी गॅस वगैरे घासून घेतला. साऊला बघता बघता कधी कधी माझ्याकडून चहा वगैरे सगळं खाली जातं, खूप राडा होऊन जातो. आणि बघू शकता सगळं मी आवरून घेतलं, गॅस किचन ओटा घासला. आणि त्यानंतर मला भांडे पण घासायचे होते. साऊ पण रडत होती, साऊला पण खेळवायचं होतं. नहीं 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 नहीं. दोपहर 2:45 बजे. गार गार वाटलं. त्यानंतर साऊनी थोडासा अभ्यास केला, बघू शकता किती मस्त अभ्यास करते साऊ. पुस्तक वाचत होती. पुस्तक वाचून वाचून कंटाळा आला, मग दुसऱ्या पुस्तकाकडे चालली होती. त्यानंतर सगळे भांडे वगैरे घासून घेतले, सगळं आवरून घेतलं. आणि पाऊस झाला होता त्यामुळे मी इथं भजी बनवायला गेली. इथं मी भजी बनवणार आहे. खूप जास्त पाऊस झाला तर इथं बघा मी बेसन घेतलं आहे, हळद थोडीशी, लाल तिखट थोडीशी, मीठ टाकलं आहे. आणि इकडं उभा कापलेला कांदा आणि कोथिंबीर घेतली आहे. आणि इकडे कढई गरम करायला ठेवली आहे, त्यात तेल टाकायचं आहे. इथं मी तेल टाकलं आहे कढईमध्ये. आणि आता इकडं बेसनमध्ये कांदा टाकून द्यायचा. मस्त पूर्ण मिक्स करून घ्यायचं.
कांदा, असा. त्यानंतर याच्यात थोडंसं पाणी टाकायचं. बघू शकता मस्तपैकी असं वरून घेतलं आहे. तिकडे आपलं तेल पण गरम होत आहे. आणि मी इथं फक्त चिमूटभर सोडा टाकलाय. आणि मी फक्त बेसनचं पीठ कालवलं होतं. त्यानंतर साऊला अचानक काय झालं काय माहिती, आणि बनवायचं मी कॅन्सल केलं आणि साऊला उलट्या होत होत्या. म्हणजे पहिली उलटी झाली, आम्हाला वाटलं झाली असेल, त्यानंतर दुसरी, तिसरी, त्यानंतर तिला कंटिन्यू उलट्या व्हायला लागल्या. मग आम्ही तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं, म्हणजे लगेच हॉस्पिटलला फोन केला, पण सगळे हॉस्पिटल वगैरे बंद होते. आणि बरेच हॉस्पिटलला फोन केला, पण हॉस्पिटल बंद असल्यामुळं आम्ही अधिक हॉस्पिटलला गेलो. तिथं 6 नंतर डॉक्टर येणार होते. आम्हाला 1 तासात हॉस्पिटलला पोचायचं होतं, पण जाताना इतक्या अडचणी आल्या की रोडमध्ये इतके मोठे मोठे खड्डे झालेले पावसामुळं. निमगावपासून ते सावळवीरच्या पुढे जो तो नवीन पूल बनतोय तिथपर्यंत पूर्ण ट्रॅफिक जाम होती. आणि इतकी ट्रॅफिक होती की गाडीसुद्धा निघायला म्हणजे चान्सच नव्हता काही. हॉस्पिटलमध्ये गेल्यावर डॉक्टर लगेच आलेले होते आणि डॉक्टरांनी तिचे चेकअप केलं, औषधं वगैरे दिली. रात 11:45 बजे. आणि साऊला मी रात्री औषधं वगैरे दिले आणि साऊला त्यानंतर उलट्या वगैरे झाल्या नाही. आणि ती बघा कशी खेळतीये, आणि तिला असं खेळताना बघून मला पण बरं वाटलं. मस्त खेळत होती रात्री. सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.